जालना जिल्ह्यातील शेलूद येथील नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्राने व्यसनमुक्तीसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे। केंद्राचे संचालक हभप ज्ञानेश्वर माऊली शेलूदकर यांनी व्यसनमुक्तांना पद्मावती, तपोवन, धरणाच्या काठावरील श्री वाल्मिकेश्वर संस्थांच्या निसर्गरम्य ठिकाणी नेले। माऊली शेलूदकर यांनी यावेळी स्पष्ट केले की व्यसनमुक्तीसाठी गोळ्या औषधांपेक्षा काउन्सलिंग आणि योग्य मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे। जगात दारूला औषध नाही, केवळ दिशा मिळाल्यास दशा टळते, या त्यांच्या विचारातून त्यांनी सर्वांना प्रेरित केले। माऊलींच्या काळजाला भिडणाऱ्या प्रवचनामुळे दारू सोडण्याचा आत्मविश्वास मिळाला, तसेच घरच्यांची काळजी वाटू लागल्याचे मनोगत व्यसनमुक्तांनी यावेळी व्यक्त केले। या उपक्रमाला संस्थांचे पीठाधीश महंत शिवाजी महाराज, पारत पोलीस स्टेशनचे एपीआय संतोष माने आणि पत्रकार उपस्थित होते। हा उपक्रम दाखवून देतो की प्रेरणा आणि मानसिक आधार हाच व्यसनमुक्तीचा खरा मार्ग आहे। 1993-94 पासून हे कार्य आम्ही त्या ठिकाणी करतोय। खरं तर या जगात कुठलाच माणूस वाईट नाही, आमचं असं मत आहे, परंतु दिशा नसल्यामुळे लोकांची दशा होऊ लागली आणि त्यांना पोटतिडकीने जर त्यांना आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं तर नक्की त्यांच्यावर परिणाम होतो। आणि या गोळ्या औषध जे आहे आम्ही इथं देतो ते त्यांचं थरकं कमी होणं, त्यांना जेवण चांगलं जाणं, ते लिव्हरवर सूज आलेली ती उतरणं, या सगळ्या गोष्टी प्रक्रिया होते इथं। आणि विशेष म्हणजे मार्गदर्शन महत्वाचं आहे, काउन्सिलिंग महत्वाची आहे। वातावरणाने माणूस घडतो आणि वातावरणानेच माणूस बिघडतो, असं त्या ठिकाणी आमचं मत आहे। आणि तुम्ही जशा स्थितीमध्ये राहाल, ज्या ठिकाणी तुम्ही राहाल तिथं त्या वातावरणानं तुम्ही तिथं घडता। आणि आमचं प्रयत्न असतो, आणि जे जुने पेशंट आहे आमचे, कोणाला 10 वर्ष झाले सोडून, कोणाला 5 वर्ष झाले, कोणाला 1 वर्ष झाले, काही पेशंट असे त्या ठिकाणी आहेत आणि ते त्यांचे अनुभव सांगितल्यानंतर यांच्यावर पण परिणाम होतो आणि हे चांगल्या मार्गाने लागतात। मेडिकल पेक्षा त्यांना मार्गदर्शनच फरक पडतो। खरं म्हणजे जगात दारूला कुठेच औषध नाही सर, आपला दावा आहे। या सगळ्या खोट्या गोष्टी आमच्याकडे आता 1.5 लाख रुपयाची क्लिप टाकलेली माणसं, कोणी नाकात औषध टाकलेली माणसं, कोणी असे म्हणजे सगळ्या प्रकारची माणसं आमच्या केंद्रामध्ये, असा एक प्रकार नाही राहिला। आणि जेवढे केंद्र आहेत महाराष्ट्रातले तेवढ्या केंद्रातून लोक आमच्या केंद्रात आले आणि आमच्या केंद्रातून काही ठिकाणी गेले असतील दारू सोडायला, म्हणजे अशी फिरत राहतात काही काही मंडळी, म्हणून याला कुठलं हे नाही। मला हे सांगायचं की एखादी गोष्ट माणसाच्या मनाला पटली तर तो नक्की त्यातून बाहेर पडतो। नाव काय तुमचं? अरुण अशोक माने। कुठून आलात तुम्ही? मी सांगली जिल्हा। या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये यायला तुम्हाला किती दिवस झाले? मला येऊन 21 दिवस झाले। 21 दिवस झाले। काय वाटतं तुम्हाला? तुम्ही अगोदर दारू पित होते, आता तुम्हाला दारू सोडलेली, तुम्ही 21 दिवस झाले, आता कसं वाटतं तुम्हाला? एकदम फ्रेश वातावरण वाटतं। फ्रेश वाटतं? हो वाटतं। मला काही बेचैनी वगैरे काही काहीच नाही। म्हणजे अगोदर जसं तुम्हाला अगोदर भासत होतं तुम्हाला तसं दारू प्यावायची वाटत होती, आता वाटते तशी? आता नाही अजिबात वाटत। काय कारण बरं? त्याचं कारण म्हणजे इथं माऊलीच्या दर्शनामध्ये, म्हणजे गजानन महाराजांच्या मठामध्ये आल्यामुळे। तुम्ही कुठून आलात? मी बुलढाण्यावरचा आहे। बुलढाणा। किती दिवस झाले या केंद्रामध्ये? मला येऊन आता 7 दिवस झाले। 7 दिवस झाले। अगोदर दारू खूप प्यायची तुम्ही? अगोदर मी खूप प्यायचो दारू। आता 7 दिवसात काय वाटतं तुम्हाला? 7 दिवसामध्ये म्हणजे असा फरक जाणवला की जे काउन्सिलिंग आहे माऊलीची आणि जो निसर्ग आहे, तिथला जे वातावरण आहे, त्यामुळे आता कुठेतरी असं वाटायला लागलं की मी सुद्धा व्यसनमुक्त राहू शकतो। म्हणजे अगोदर चुकी करत होते, मान्य तुम्हाला? मान्य आहे। मग इथं नेमकं काय काय तुम्हाला अनुभव आले? इथं अनुभव असे आले की मी घरी जेव्हा दारू प्यायचो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा जो त्रास होत होता मला, इथं आल्यानंतर ज्या मला मेडिसिन मिळाल्या त्यामुळे तो पण त्रास जाणवला नाही। मेडिसिन त्रास जाणवला। आणखी दुसरे अनुभव असे आहे की इथं आल्यानंतर म्हणजे एक असं वेगळं वातावरण आहे, त्यामध्ये जे घरी आपण करू शकत नाही। घरी मी भरपूर प्रयत्न केले होते सोडायचे, म्हणजे घरी ऍडजस्ट होत नव्हतं, इथं आल्यानंतर ते थोडंसं वाटायला लागलं। बरं, इथून आता दारू सोडून गेल्यानंतर असं वाटतं का घरी तुम्हाला, घरच्यांना तुमच्यामुळे आता बरं वाटेल किंवा त्यांना वेगळं खुशी होईल त्यांना? असं ते आता मी घरी गेल्यानंतर त्यांचा विश्वासही मला जिंकावा लागेल आधी, कारण मी तो विश्वास आधी गमावलाय 5-6 वेळेस। तो आधी जिंकावा लागेल मला, त्याला वेळ लागेल। त्यांना विश्वास नाही पडणार एवढ्या लवकर नाही, 5-6 महिने तरी लागतील। तुमच्या मनावर तर झाला असेल ना? मनावर झाला, तेवढा वेळ मला द्यावा लागेल। घरी गेल्यानंतर तुम्ही सुटला असं वाटतं तुम्हाला? हो। पुन्हा तुम्हाला दारू प्यायची असं वाटणार नाही, सध्या वाटतं येत राहायचं। अशी की इथं फक्त असं व्यसनमुक्ती हेच नाहीये, मला इथं आल्यानंतर माहिती पडलं की माऊलींना ज्यांच्या बऱ्याचशे पेशंट असे आहे की त्यांच्या पत्नी घरी गेलेल्या आहेत, तर माऊलींना व्यक्तिगत जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांचं काय असेल ते वादविवाद ते मिटवून बऱ्याचशे जे पत्नी आहेत सोबत राहतात सध्या। हे मला माहिती नव्हतं, इथं आल्यानंतर माहिती पडलं। व्यसनमुक्ती जे आहे त्याच्या पलीकडे यांचं काम आणखी भरपूर चालू आहे। तुमचं नाव? माझं नाव सुनील गोविंद कापरे। कुठून आलात तुम्ही? सिल्लोड तालुका।
या केंद्रामध्ये येऊन तुम्हाला किती दिवस झाले आता? मला येऊन 8 दिवस झाले केंद्रामध्ये. 8 दिवस. अगोदर खूप दारू प्यायची का? अगोदर खूप दारू प्यायचो, घरच्यांना त्रास द्यायचो. इथं आल्यानंतर 8 दिवसात काय फरक वाटतो? इथं आल्यानंतर रम्य असं वातावरण छान आहे. माऊली बी मार्गदर्शन चांगलं करते. दारू प्यायची वरती का? दारू पिण्याची इच्छा होत नाही इथं आल्यावर. नव्हतं, पण इथं आल्यापासून अशी इच्छा होत नाही की माझी की इथून जाऊन पुन्हा दारू प्यावं, अशी इच्छा होत नाही. मनावर एकदम कंट्रोल ताबा ठेवून देवाच्या गजानन महाराजाच्या कृपेनं व माऊलीच्या कृपेनं दारू व्यसनमधून मुक्त व्हायची प्रयत्न करते. असं काय अनुभवायला मिळालं तुम्हाला इथं की तुम्हाला दारू सोडायची वाटली, अगोदर नाही वाटली? इथं आल्यापासून वातावरण व देवाची भक्ती करून मनात असे विचार येतात की घरच्यांचे, परिवारचं, याचा त्याचा विचार करून दारू प्यावं असं वाटत नाही. म्हणजे अगोदर घरच्यांना त्रास होत होता, घरी पण आता जाणवायला लागलं. पहिले घरी असताना हे विचार मनामध्ये येत नाही की आपल्या घरच्यांचं काय होईल, कसं होईल, काय नाही. माऊली खूप चांगलं मार्गदर्शन करतात, सगळं समजून सांगतात व त्यांचं ऐकल्यानंतर असं वाटतं की कुठतरी माणूस थोडाफार विचार करतो आणि ते विचार करून मनावर ताबा करण्याचा प्रयत्न करतो. माझं नाव विजय गोळे, राहणार सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. मी अतिशय गावातला माणूस आहे. माझ्या दोन्ही मुली IT इंजिनियर आहेत आणि त्या जोपर्यंत लहान होत्या तोपर्यंत त्या मला काही असं बोलू देत नव्हते. म्हणजे त्यांना बोलायची गरज नव्हती पडते. ते ज्या गोष्टीकडे हात दाखवायचे ती गोष्ट मी त्यांना पूर्वीच द्यायचो. त्याच्यामुळे मी दारू पितो किंवा काय करतो याच्याशी त्यांना काही विशेष वाटत नव्हतं. आणि फॅमिली बार फोर्स करायची की न्याचे पप्पा या छोटीचे पप्पा, तुमची बेइज्जती होती, आपली समाजामध्ये काय प्रतिष्ठा आहे आणि तुम्ही काय प्रतिष्ठा पैदा करताय. फौजमध्ये माझा ड्रॉसहून होता. फौजमध्ये खूप माझी इज्जत होती. माझ्याकडे हजारो लाखोची स्टेशनरी पडलेली राहायची. माझ्या वडिलांनी एकच सांगितलं होतं, बाळा कधी चोरीचं कार्य नाही करायची, गव्हर्नमेंट संघ कधी धोका करायचा नाही. पण हे तर माऊलींच्या दरबारात आल्यापासून मी जे माऊलींचं प्रवचन ऐकलं तेव्हापासून माझ्या मनावर असा इफेक्ट झाला. इफेक्ट तर माऊलींच्या मुळे झाला. काल माझी मुलगी आली होती मला सोडायला, तिने मला एवढं लेक्चर झाडलं की म्हणजे जसे माऊली जसे मला बोलतात तशी माझी मुलगी बोलू लागली मला. म्हणजे आता आम्ही मोठ्या झालो, पप्पा तुम्हाला थोडस तरी असं वाटू द्या की समाजामध्ये आमची प्रतिष्ठा व्हावी, आमचं उद्या चांगलं लग्न व्हावं, आपल्या घरी चांगले पाहुणे यावेत. तुम्ही जर असं केलं तर आमचं भविष्य कसं घडेल. आणि तुम्हाला जर उद्या असं वाटेल की तुमच्यासारखाच नवरा आम्हाला भेटावं, मग आमचं कसं होईल. मग आमची डिग्री काय कामाची. तुम्हाला केंद्रात येऊन किती दिवस झाले? मी सर केंद्रात येऊन 2 दिवस झाले. 2 दिवसात तुम्ही एवढं आत्मसात केलं? सर आत्मसात मध्ये सरांचं प्रवचनच असं आहे की माणसाचे एकदम काळजाला भेटतं. म्हणजे अगोदर वाटत नव्हतं तुम्हाला? याच्या अगोदर मी कधी असं ऐकलंच नव्हतं. इथं आल्यानंतर तुम्हाला कळलं? ऐकल्यानंतर कळलं मला की असं पण दुनियामध्ये असे पण अनुभव घडतात आणि असं प्रसंग घडतात की ज्याच्यामुळे आपली इज्जतच राहत नाही, थर्ड क्लास समजलं जातो आपण. इथं आल्यावर कसं वाटतं तुम्हाला? इथं आल्यावर सर मला एकदम छान वाटलं, माझं मन रमलं. मला असं वाटतंय सरांनी मला 21 दिवसात नाही, मला अजून 2-3 महिने इथं ठेवावं आणि हे मी त्यांचं प्रवचन ऐकत राहावं आणि माझी बुद्धी एवढी विकसित व्हावी की मी अजून 4 लोकांना सांगू शकलो असं पाहिजे की बाबांनो ह्या गोष्टीपासून लांब राहा, काहीच नाही. आज माझे मुलं बरोबरी झाले, ते मला असं बोलतात आणि ते माऊलींचा शब्द ऐकून ते खूप माझ्या मनात. बरं, तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुमचे घरचे आता खुश होतील? एकदम खुश होणार सर, एकदम खुश होणार. जसं मुलींना कळलं ना की पप्पांना बिलकुल टचच करत नाही किंवा त्या कॅन्टीन मधून मला दारू भेटते, कॅन्टीन मध्ये पण जाऊ, कॅन्टीन मधून पण आणत नाही.